नितीनजी, एक तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानांची काय स्थिती आहे, त्यांच्या मॅनेजमेंटच्या बद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य हे शेगावच्या म्हणजे गजानन महाराज मंदिराच्या बद्दल तुम्ही सांगितलं होतं. तर अशा पद्धतीनं आणखी कुठले मंदिर आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या संस्थानांनी काय आणि कुठून शिकायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं चांगलं व्यवस्थापन? बघा, शेगावचं देवस्थान हे खरोखर आदर्श आहे. तिरुपतीचं देवस्थान चांगलं आहे, आपलं शिर्डीचं देवस्थान साईबाबांचं चांगलं आहे. खरं म्हणजे आपले सगळे देवस्थानं स्वच्छ आणि पवित्र असली पाहिजेत. आणि विशेषतः एक चांगली गोष्ट जी शेगावच्या देवस्थानावर होती की आता जे सध्या ट्रस्टींचे वडील हे जे अध्यक्ष होते, तर मी जेव्हा तिथे त्यांना भेटायला जायचो तर ते मला ऑफिसमध्ये वगैरे नेल्यावर चहा वगैरे द्यायचे. तर ते पाणी पण चहाच्या आधी होतं, ते सगळे आणायचे. मी पाणी प्यायलो, चहा प्यायचो, तर ते आपलं पाणी वेगळं आणायचे. तुम्ही म्हटलं हे पित नाही, इथे चहा घेत नाही. ते म्हणाले मी देवळाचं पाणी पण पित नाही शिवराम, मी देवळातलं पाणी पित नाही. म्हणजे सेवेच्या बाबतीमध्ये तिथलं चहा तर सोडा, पाणी पण पिणं नाही आणि पूर्ण दिवसभर परिश्रम करून त्याची सेवा करणं खूप आदर्श आहे. स्वच्छता आहे तिथे. जेवण जे सेवक आहेत ते सगळे सेवाभावाने काम करतात. आणि म्हणून मी एका संस्थेने याचा अभ्यास करून याचा कोर्स तयार करा आणि याच्या आधारावर आपण ह्या सगळे सार्वजनिक ठिकाणं विशेषतः मोक्षधाम, बगीचे, नंतर भाजी मार्केट, मटन मच्छी मार्केट, हे सगळे हळूहळू समाजाच्या हातात दिले पाहिजे आणि हे स्वच्छ आणि चांगली केली पाहिजे. म्हणजे यावेळी कुंभमेळा झाला तर मला योगीजी म्हणाले की नितीनजी तो समस्या तो आपके कारण खड़ी हुई. तो मी एकदम अचानक झालो, बोला मेरे कारण कैसी समस्या खड़ी हुई? बोले आपने इतने रोड अच्छे बनाए कि पूरे देश भर से लोग गाड़ियाँ ले लेके सब प्रयागराज आए, करोड़ों ने. आणि त्याच्यामुळे मग त्या गाड्यांचं पार्किंग. तर आता आम्ही जेव्हा मुख्यमंत्री आणि मीटिंग घेतली आम्ही नाशिकची, तर मी त्यांना सुचवलं नाही, आता नाशिकचा रिंग रोड बांधतो आहे आणि त्या रिंग रोडच्या बाहेरच सगळ्या गाड्या थांबतील आणि तिथून पूर्ण नाशिक शहरात फिरणारी अशी एक बस, ही फ्लॅश चार्जिंग बस सुरू राहील आणि त्यात बसून लोक तिथून मग नाशिकमध्ये जातील आणि ती बस गोल फिरत राहील. कुठेतरी या समस्यांमधून नवीन प्रश्नातून नवीन उत्तरही मिळतात, पण कुठेतरी हळूहळू आपण आपली सगळी स्थानं स्वच्छ केली पाहिजे. टुरिझम डेव्हलप केलं पाहिजे. रिलिजियस टुरिझम असेल, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टुरिझम कुठल्याही प्रकारचा असो, रिलिजियस असो किंवा स्पोर्ट्स ॲडव्हेंचर स्पोर्ट असो, 49% कॅपिटल एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. देशात सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र म्हणजे टुरिझम आहे. आणि म्हणून हे डेव्हलप, आता मी त्या कारगिलच्या खाली एक आशियातली सगळ्यात मोठी टनेल बांधतोय जोझीला. तिथे बाजूला एक 100 एकर जागेवर मोठं रिसॉर्ट बांधायचं माझ्या डोक्यात आहे. मी डावसला गेलो होतो आणि डावसपेक्षाही चांगली जागा आहे ती. आणि तिथे जर आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट केले तर जगातले लोक येतील. त्यामुळे मला असं वाटतं की या ह्याच्यातून स्वच्छता ठेवणं, उत्तम व्यवस्था ठेवणं, या सगळ्यांमधून केवळ हा रिलिजियस विषय नाही आहे, हा इकॉनॉमीचाही विषय आहे आणि याचा खूप फायदा होईल. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन या विषयाच्या मागे लागलं पाहिजे. मी मध्ये प्रयत्न केला, पण अजून जास्त करण्याची गरज आहे.